तुझी टोपी आणल्यात नाही का? एलईडी बेल्स आण ना. हे टाका आपला सुधागड कालापूर. करूया सुरुवात आजच्या दिवसातील या 40+ प्रीमियर लीगला थरार आला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व कार्येषु सर्वदा. सर्वप्रथम गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा, धर्मवीर संभाजीराजांना मानाचा मुद्रा आणि करूयात या आजच्या दिवसाची सुरुवात 40+ प्रीमियर लीगचा थरार. मॉर्निंग बॉयज खोपोली या संघाकडून दोन्ही संघाचे 12th मन या इथे. एक मिनिट सर, दोन्ही संघाचे 12th मन इथे पाठवायचे आहेत कारण की मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर असल्या कारणाने प्रत्येक खेळाडूचं नाव यूट्यूब पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यामुळे दोन्ही संघाचे 12वा प्रतिनिधी आपण इथे पाठवायचे आहेत. सलामीचे बॅटर आपण पाहतोय. स्ट्राईक हँडला राजू, नॉन स्ट्राईक हँडला आपण पाहतोय रवी. सुरुवात मात्र नक्कीच आपण पाहतोय आजच्या दिवसातील स्वेर चेंडूने होते. अवंत स्वरूपाची एक धाव मात्र जोडली जाते आता मॉर्निंग बॉयज खोपोली या संघाच्या खात्यामध्ये. आपण पाहतोय गोलंदाजी मार्फत आपण गोलंदाज पाहतोय श्री वरद विनायक सुधागड या संघाकडून. अल्ताबाई कोण? मिथून. गोलंदाजाचं नाव सचिन. सचिनने मात्र इथं पहिला चेंडू टाकला स्वेर आणि त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र आलंय विकेट. मात्र इथे नक्की झालेली आहे. त्रिफळाची इथे बॅटर आपण पाहतोय बिलॉंग टू सासगाव. आपण पाहतोय नक्कीच गोलंदाजी मार्फत सचिन. सुरुवात स्वेर चेंडूने झाली. कमबॅक मात्र नक्कीच आपण पाहतोय. त्रिफळाची बॅटर, न्यू बॅटर मैदानात एंटर झालाय. आपण पाहतोय मॉर्निंग बॉयज खोपोली वासुदेव. तर लढत पाहायला मिळते मैदानामध्ये आदित्य अर्णव 11च्या विरोधात. आपण पाहतोय श्री वरद विनायक सुधागड. ही मॅच चालू आहे खऱ्या अर्थाने. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं. सर्व संघ मालकांना विनंती असेल, जे जे संघ मालक इथे उपस्थित आलेत त्यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळेस आपण पाहतोय मैदानात काय घडतंय. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर चाललाय. पंच दंडित करतायत. दोन्ही हात समांतर येतोय. हा स्वेर चेंडू आपण पाहतोय. श्री वरदविनायक सुधागड संघ आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचा इथे. शेखर दादा इथे आलेले आहेत. आणि यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. मिथून लांगी कोणतीही चुकी करणार नाहीये. चेंडूच्या खाली येत आहेत. सोप्पा झेल मात्र टिपलाय आणि इथे मात्र आपण पाहतोय आदित्य अर्णव 11 या संघाचा दुसरा गडी बाद होतोय. सुरुवात अतिशय जबरदस्त पाहायला मिळते श्री वरदविनायक सुधागड या संघाकडून. आपण पाहतोय गोलंदाजी मार्फत गोलंदाज सचिनला आपण पाहतोय आतापर्यंत 2 विकेटच्या मोबदल्यात 1 धाव खर्च केलेली आहे.
यशस्वी फायटर्स जांभूळपाडा सुधागड संघाचे संघमालक श्रीकांत दादा सालुंके, आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचे, आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे मॉर्निंग बॉयज खोपोली संघाचे संघमालक रॉबिन सॅम्युएल आणि प्रशांत दादा साळुंखे, आपल्याला विनंती आहे की आपण सुद्धा मुख्य मंचावरती यायचे, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे आदित्य अर्णव 11 संघाचे संघमालक महेश दादा पाटील आणि राजू साहेब ढोकले, आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचे, आपलं सहर्ष स्वागत आहे. न्यू बॅटर मैदानात एंटर झाला आपण पाहतोय रतन केदारी. यावेळेस मात्र रतन केदारी मैदानात जात आहे, तर जोरात मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मैदानात काय घडलंय इथे मात्र नक्कीच त्रिफळा चित होतोय. बॅटर बॅटकट क्लीन बोल्ड. ज्या पावलाने मैदानात गेले होते रतन केदारी, त्याच पावलाने आता मात्र माघारी परततायत. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतोय श्री वरद विनायक सुधागड या संघाकडून गोलंदाजी करतोय. पहिलं षटक सचिन देशमुख मात्र इथे हवी ठरलाय. बॅटर आदित्य 11 अर्णव या संघाच्या. सुधागड खालापूर कर्जत 40+ प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय आणि या संपूर्ण लीग साठी टी शर्ट्स जे आपण परिधान केलेले आहेत ते टी शर्ट मात्र पुरस्कृत केलेत माननीय श्री प्रकाश भाऊ देसाई भाजपा नेते रायगड जिल्हा यांच्या माध्यमातून. या संपूर्ण ब्रँडेड आपण जर्सी पाहताय या 40+ प्रीमियर लीगची. मालकर इथे मात्र नवीन बॅटर मैदानात एंटर झाले, हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू लेग साईडला, दरम्यान एक धाव कंप्लीट झालेली आणि एका धावेवरती समाधान होतंय. त्याचप्रमाणे आपण पाहतो या संपूर्ण लीग साठी ज्या ब्रँडेड ज्या चमचमात्या ज्या ट्रॉफी ज्या आहेत त्या ट्रॉफीज मात्र नक्कीच आपण पाहतोय. सौ साक्षी सतीश देसाई विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत परळी आणि त्याचप्रमाणे सतीश पांडुरंग देसाई एक प्रसिद्ध उद्योजक यांच्या माध्यमातून या सर्व ट्रॉफीज मात्र इथे पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे लाईव्ह थेट प्रक्षेपणचं जे काम आहे यूट्यूबची व्यवस्था मात्र आपल्याला विलासदादा पालवे आणि मिलिंद देशमुख यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे 40+ लीग साठी जी मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आहे ती सायकल मात्र आपल्याला श्री सतीश दादा पवार सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून ही सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे या संपूर्ण लीग साठी अल्पोहार जेवणाची व्यवस्था शेखर ठाकूर आणि त्याचप्रमाणे गंगाधर दादा देशमुख त्रिशा हॉटेल यांच्या माध्यमातून संपूर्ण जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळून काढला चेंडू लॉंग ऑन रिजनला सरसळत जातोय. सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय हा चौकार. आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचले. या 4 धावांच्या मदतीने 6 या धावसंख्येवरती 3 गडींच्या मोबदल्यात. सात धावसंख्या झालेली आहे. 2 वाईट चेंडू आणि 1 धावून काढलेली 1 आणि ह्या 4 अशा टोटल 7 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात 3 विकेटच्या मोबदल्यात. यशस्वी फायटर्स संघाचे संघमालक श्रीकांतदादा सालुंके, आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचं, आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे आमचे राजूभाई जोशी सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी मुख्य मंचावरती यायचे, सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे मॉर्निंग बॉयज खोपोली संघाचे संघमालक प्रशांतदादा सालुंखे आणि रॉबिन सॅम्युएल, आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचे, आपलं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्याचप्रमाणे आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय लीग साठी मान्य श्री शरद दादा पालवे, मान्य श्री नागेश दादा देशमुख आणि केतनभाई पोपट यांच्या माध्यमातून हे पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. लीगसाठी जी क्रिकेटचा प्रमुख घटक चेंडू, ही लीगसाठी चेंडू मात्र नक्कीच आपण पाहतोय रितेश इनामदार साहेब, रोशनजी वालगुडे साहेब आणि तेजस मोहिते साहेबांकडून हे लीगसाठी संपूर्ण चेंडू पुरस्कृत करण्यात आलेत.
खऱ्या अर्थाने उन्हाचा तडाखा जरूर भरपूर आहे आणि या उन्हाच्या तडाख्यामध्ये पाण्याची व्यवस्था, पाणी हे जीवन, आणि या संपूर्ण पाण्याची व्यवस्था मात्र आपल्याला भावेश गायकवाड साहेबांकडून करण्यात आलेली आहे. पहिलं षटक समाप्त झालं, धावसंख्या झाली एका षटकाच्या अंती. आपण पाहतोय आदित्य अर्णव इलेव्हन या संघाची 7-3 गडीच्या मोबदल्यात दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज. आपण पाहतोय श्री वरद विनायक सुधागड या संघाकडून पिंट्या सुर्वे. स्पर्धा अभिमानाची, स्वाभिमानाची आपण पाहतोय. 40+ प्रीमियर लीगचा थरार पाहायला मिळतोय. परली क्रिकेट असोसिएशनचं हे भव्य दिव्य असं मैदान, आणि या मैदानावरती रंगतोय थरार खऱ्या अर्थाने 40+ प्रीमियर लीगचा. आजचा 4था दिवस. दुसरा षटक घेऊन आला गोलंदाज. आपण पाहतोय पिंट्या. अतिशय सुंदर चेंडू यावेळेस आपण पाहतोय. गुडलेन चेंडू होता. इथे मात्र नक्कीच कुठल्याही पद्धतीची धाव मात्र नक्कीच मिळत नाहीये. चेंडू बॅटला स्पर्श होत नाही. येतोय हा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. श्रीकांतदादा सालुंखे आणि राजूभाई जोशी आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचे. आपलं सहर्ष स्वागत आहे. यशस्वी फायटर्स संघाचे संघमालक आहेत श्रीकांतदादा सालुंखे आणि जाखमाता नवतरुण मित्रमंडळाचे अध्यक्ष श्रीकांतदादा सालुंखे यांचं आपण करूयात या लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थाने आज या मैदानाला गर्दी भरपूर होणार. 40+ आजचा दिवस आहे आणि शिवशक्ती चषकामध्ये सुद्धा आज 40+ लॉट असल्या कारणाने आज मोठे मोठे दिग्गज खेळाडू या मैदानावरती खेळताना दिसतील आपल्याला. आमचे जयंत आवासकर सुद्धा इथे आले, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. वय वर्ष 52 आज मैदानात खेळताना दिसतील. संदेश घरत सुद्धा मैदानात खेळतायत. आणि यावेळेस मात्र आता नक्कीच चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलाय आणि भेदून दिलाय. मिड विकेट रिजनला आलाय. 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. यावेळेस मात्र नक्कीच व्यवस्थित निरकून पारकून घेतलाय. चेंडूला बॅटच्या पट्ट्यामध्ये घेतला आणि भेदून दिला मिड विकेट रिजनला. षटकार मात्र इथे ठोकलाय. धावसंख्या 6ने वाढले. धावसंख्या जाऊन पोहोचले. आपण पाहतोय 14 या धावसंख्येवरती 3 गडींच्या मोबदल्यात. थोडासा क्लायमेट आजचं आपण पाहायला गेलं तर राजेंद्र सर थोडंसं आभाट आहे, परंतु चांगलं आहे कारण की मैदानामध्ये ऊन कमी लागतोय आभाट असल्या कारणाने. परंतु आयोजकांना थोडीशी धकधुकी लागली असेल. आभाट आलंय आणि या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे तुम्हाला सांगतो मी. सुधागड प्रीमियर लीग ज्या वेळेस भरवण्यात आली होती असंच वातावरण होतं. सगळं व्यवस्थित चालू होतं. उद्घाटन सुद्धा झालं. 6:30 वाजले. 6:45ला मॅच टॉस झाला. सगळ्या गोष्टी झाल्या आणि जेव्हा कोणाला वाटलं नव्हतं असं झालं. अर्धा तासामध्ये होत्याचं नव्हतं झालं. अवकाळी पाऊस आला. सगळ्या गोष्टी, टॉवर्स सगळे लाईटीचे खाली पडले. सगळं अस्ताव्यस्त झालं. इथे मोठं संकट आलं खऱ्या अर्थाने. परंतु पुन्हा एकदा नव्याने उमेदीने सुधागड प्रीमियर लीग पुन्हा एकदा भरवण्यात आली आणि यशस्वीरित्या पार पडली. पुन्हा एकदा आलाय बॅक टू बॅक. आपण पाहतोय हा लॉंग ऑफ रिजनला 6 धावांसाठी षटकार. अतिशय जबरदस्त मात्र इथे पाहायला मिळते. आता फलंदाजी बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये आक्रमक झालाय. रवी मात्र इथे आक्रमक झालेत मैदानामध्ये. बॅक टू बॅक आलेत 2 षटकार. रवी ठोंबरे आपण पाहतोय. धावसंख्या मात्र 6 धावांच्या मदतीने जाऊन पोहोचले. आपण पाहतोय आदित्य अर्णव इलेव्हन या संघाची 20 या धावसंख्येवरती दुसरं षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या होत्या आणि आतापर्यंत आपण पाहतोय दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि आता 20 धावा स्कोरबोर्डवरती लागलेल्या आहेत. इथे मात्र थोडासा आक्रमक भूमिकेमध्ये दिसतोय बॅटर रवी मात्र आपण पाहतोय. इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जोरात धावत आलाय. दरम्यान एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा इथे आरामात कंप्लीट झाली. चांगली रनिंग बिटवीन दी विकेट म्हणावी लागेल ती आदित्य अर्णव इलेव्हन या संघाकडून आपण पाहतोय. 2 धावा मिळतात. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय मैदानामध्ये. जसा चेंडू आला त्या चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. स्केअरलेग लेजनला 2 धावा आल्यात आपण पाहतोय.
कुणाल कारेकर मैदानात दिसतील आज 40+ मैदान गाजवणार आहेत ते आज. कालची बाईट आम्ही त्यांची घेतलेली आहे मिथुन लांगे आणि कुणालजी कारेकर यांची. मिथुन लांगे यांनी सांगितलंय की या 40+ प्रीमियर लीग मध्ये 50 धावा ठोकणार मी. कमिटमेंट आहे. बक्षीस लागणार आहेत बरीच आज. फॅन आहेत बरेच फॅन आहेत. मिथुनजी यांचे फॅन आहेत, कुणाल कारेकर यांचे फॅन आहेत, संदेश घरे त्यांचे फॅन आहेत, जयंत आवासकर यांचे फॅन आहेत. सगळेजण आज येतील इथे आज. पुन्हा एकदा चेंडू घेतलाय बॅटच्या पट्ट्यात आणि भेदून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. मिड विकेटला आलाय 6 धावांसाठी. खणखणीत दणदणीत षटकार. इथे मात्र आता नक्कीच धाव फलक हलतय. धावा झाल्यात आता. आपण पाहतो या 6 धावांच्या मदतीने 28 धावा स्कोरबोर्डवर लागल्या. थोडंसं महागडं षटक पाहायला मिळतंय. पहिल्या षटकात 7 धावा आल्या होत्या आणि इथे मात्र आता दुसऱ्या षटकामध्ये आल्या टोटल 21 धावा आणि आता टोटल धावसंख्या झाली ती म्हणजे 28 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागलेली आहे. तिसरं षटक आता आपण पाहणार आहोत कोण घेऊन येतोय. श्री वरदविनायक सुधागड या संघाकडून आपण पाहणार आहोत. हॅलो चेक. चला विनंती असेल आपण स्पीडअप करायचंय. आपण पाहतोय 40+ प्रीमियर लीगचा हा थरार तब्बल 3 तालुक्यातील हे दिग्गज आणि नामवंत खेळाडूंना घेऊन ही चांगली संकल्पना या 40+ असोसिएशनच्या माध्यमातून राबवली जाते. खरं तर त्यांचं स्लोगनच तसं आहे की 1 धाव आरोग्यासाठी. आणि खूप महत्त्वाचं आहे, शरीराची धावपळ ही खूप महत्त्वाची आहे. कारण की हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातून कुठेतरी एक बाजूला क्रिकेट असो किंवा इतर खेळ असो हे खेळले पाहिजेत. तरच आपला शरीराची हालचाल आणि चांगली फिटनेस तुमची राहत असते. कित्येक असे खेळाडू आहेत, नामवंत खेळाडू जे 40+ असून सुद्धा ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा चांगला खेळ करतायत. मग त्यामध्ये कृष्णा सातपुते सर असतील, त्यानंतर आकाश तारेकर असेल, असे राजेश सोरटे, संदेश पार्टे असे नामवंत खेळाडू जे 40+ क्रिकेट आतापर्यंत गाजवत आहेत. नजीम गुल्ले असेल. परंतु या आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंचा सुद्धा खेळ खूप चांगला आहे मित्रांनो. आतापर्यंत या 4थ्या दिवसामध्ये अतिशय सुंदर असे खेळ त्यांच्या मार्फत पाहायला मिळाले. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी सातत्याने या मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि हा 4था दिवस जे सुपर 16 जे 40+चे 16 संघ या स्पर्धेमध्ये लीग स्पर्धा खेळत आहेत त्यामधील आजचा हा अंतिम दिवस असेल त्यांचा. त्यामधील पहिली लढत आपण पाहतोय. पहिल्या सत्राला सुरुवात या ठिकाणी आपण पाहतो. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना पहिला चेंडू आपण पाहिला तर कव्हर रिजनमध्ये खेळून काढला. वेगाने 2 धावा या ठिकाणी दोन्ही फलंदाज आपण पाहतोय मालकर आणि रवी हे पूर्ण करत असताना 2 धावांच्या मदतीने आतापर्यंत धावपलकरती धावा लागले त्या 30 धावा. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. दत्ता कराले गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या चेंडूवरती जरूर 2 धावा आल्यात. अतिशय वेगवान चेंडू परंतु चांगला दर्जेदार स्क्वेअर कटचा फटका आणि त्या ठिकाणी आपण पाहतो चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 1 धाव मिळते. कदाचित सर 2 धावा 1च धाव नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं मैदानामध्ये. या ठिकाणी 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण झाल्या असत्या परंतु फलंदाजांनी फक्त चेंडूकडे पाहत राहिले. परंतु क्षेत्ररक्षकाने त्याचं काम अचूक या ठिकाणी निभावत असताना आणि आपल्या संघासाठी 3 धावा मात्र वाचवल्यात. पुढील चेंडू बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न. चेंडू जरूर शरीराचा वेध घेतो या ठिकाणी परंतु पंचांकडे दाद मागितल्यानंतर पंचांनी ती दाद फेटाळून लावली आहे. निर्धाव चेंडूची सांगता होती. तिसरं षटक सुंदर आतापर्यंत गोलंदाजी करतायत दत्ता कराले. त्यांच्या मार्फत आपण पाहिलं तर 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. चांगला फटका चेंडू येतो तो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण करतायत.
थोडंसं फंबल होतोय, परंतु तत्पूर्वी लगेचच 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण झालाय आणि आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्यात त्या 33 धावा. क्षेत्ररक्षक आपण पाहतो त्या ठिकाणी अल्ताफ सर होते. चेंडू अडवल्यानंतर थोडासा बॅलन्स बिघडला आणि नशीब म्हणावं लागेल, खरं तर ते बाउंड्री रोपच्या जवळ नव्हते, कदाचित ते रोपवरती सुद्धा पडले असते. लगेच बघा मिथुन लांगी कर्णधार तसेच संघ मालक या श्री वर्धविनायक सुधागड या संघाचे संघ मालक मिथुन लांगी स्क्वेअर लेग रिजन मध्ये येत आहेत. पुढील चेंडू दिशाहीन चेंडू कदाचित असावा. या ठिकाणी धावपाची संधी आहे, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. नक्कीच पंचांनी या ठिकाणी दर्शवलाय की हा चेंडू वाईट स्वरूपाचा आणि एक अतिरिक्त धाव मिळते. वाईट +1 एकंदरीत 2 धावा धावफलकावरती जोडल्या जाणार. 35 धावा या षटकातील. आतापर्यंत अजूनही 2 चेंडूचा उर्वरित खेळ बाकी असेल. पुढच्या सामन्यामध्ये आपण या स्पर्धेचे आयोजक कुणालजी कारेकर यांना सुद्धा पाहणार आहोत. खरं तर नाराज केलं कालच्या रजनीमध्ये त्यांनी प्रेक्षकांना आपल्या घरेलू संघातून खेळत असताना. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू लेग बाईज स्वरूपाची 1 धावपंच घोषित करतायत. 1 धावफलक पुढे सरसावत आहे. 36 या धावसंख्येवरती आतापर्यंत आपण पाहिलं तर चांगली सुरुवात आहे. जरी 3 विकेट आपण पाहतोय आदित्य अर्णव 11 संघाने गमावले असतील, परंतु त्यांची धावसंख्या ही मंदावली नाही. धावसंख्येचा जो ओघ होता तो सातत्याने एक चांगल्या एकेरी दुहेरी धावांवरती वाढत राहिला. त्या कारणासह एक चांगल्या स्थितीमध्ये आपण त्यांना पाहतोय. चांगला फटका या ठिकाणी आपण पाहिलं तर मिड विकेट रिजनमध्ये आणि एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये लगतच करत असताना मालकर आणि रवी या 2 फलंदाजांना आपण पाहिलं आणि 3 षटकांचा खेळ यशस्वीरित्या या ठिकाणी संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा लागल्या 3 बाद 38. आदित्य अर्णव 11 संघ प्रथम फलंदाजी करत असताना. एक सुवर्ण संधी मिथुनजी लांगी. खरं तर एक वेगळी संकल्पना आहे. प्रेक्षकांच्या खेळाडूंच्या पासून सुद्धा खूप डोक्याच्या दुरावरून असणारी ही संकल्पना आहे. 40+ फॉर्मॅट, त्यानंतर एक गाव ग्रामीणचा, असोसिएशनचा, पर्ली असोसिएशनचा फॉर्मॅट, असं एकंदरीत तब्बल 80 संघांना त्यांनी एकत्रित केलेत. 64 ग्रामीण संघ आणि त्यात 16 संघ 40+चे. 80 संघांची ही संकल्पना अगदी आत्तापर्यंत 4थ्या डे नाईट फॉर्मॅटमध्ये यशस्वीरित्या साकारत असताना मिथुन लांगी हे आपण आयोजकाच्या भूमिकेत पाहतोय आणि त्यांची सहकार्याचे साथ, त्यांचे सहकारी वर्गसुद्धा मंगेश दादा असतील, कुणालजी कारेकर असतील, प्रणय असतील, आमचे गुप्ता सर असतील, बालाराम गायकवाड असतील, या सर्वांची साथ त्यांना आतापर्यंत लाभली आहे. त्या कारणास्तव ही संकल्पना अगदी यशस्वीरित्या या ठिकाणी आतापर्यंत या 4थ्या दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये यशस्वी होताना आपण पाहतोय. आणि त्याच मार्फत आपण पाहिलं तर A1 जोडी अनिलजी कोहली आणि शिवा दलवी यांच्याकडून मिथुन लांगी यांनी नक्कीच 3 सामन्यांमध्ये कुठल्याही एका सामन्यामध्ये अर्धशतक झलकावलं तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चांगला फटका. 4थ्या षटकाला सुरुवात. संतोष माने त्या ठिकाणी माफी असावी. नक्कीच संतोष माने हे लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षण करतायत. नक्कीच चांगले खेळाडू आहेत. कृष्णा सातपुते सरांच्या समोर त्यांनी गोलंदाजी केली आहे. गोलंदाजीच नव्हे तर त्यांना बाद सुद्धा त्यांनी केलंय. चांगला चेंडू दर्जेदार चेंडू टाकत असताना गोलंदाज आपण पाहतोय पिंट्या सुर्वे. पहिल्या षटकामध्ये जरूर धावा खर्च केल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करण्यामध्ये आतापर्यंत त्यांना यश आलंय. 2 चेंडूवरती त्यांनी आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 21 धावा खर्च करून सुद्धा कर्णधारांनी टाकलेली जबाबदारी ही सार्थकी ठरवणार का पिंट्या सुर्वे. पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि फळीचा अगदी योग्य असा संपर्क होत नाहीये. त्या कारणास्तव एकच धाव मिळते या चेंडूवरती. 1 धावफलक पुढे सरसावतोय तब्बल 41 अंकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात.
असं वाटलं की वासुदेव कोंडिलकर बाद झाले, संघाचा डाव थोडासा डगमगेल, पण तो तसं घडलं नाहीये. रवीने एक हाती किल्ला लढविलाय. आतापर्यंत आपण पाहिलं तर ही पार्टनरशिप 41 धावा झाल्यात, 1 धावेवरती 3 गडी बाद होते, परंतु ही पार्टनरशिप 40 धावांची, 17 चेंडू 40 धावांची. पुन्हा एकदा वेगवान फेंडू बॅटचा स्पर्श जरूर झाला असेल या ठिकाणी नक्कीच. 1 धाव मिळते. शॉर्ट पॉइंट लेगचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू अडवत असताना 1 धाव मिळते. दोन फलंदाज अतिशय तालमेल करून नक्कीच एक धाव, दुहेरी धाव संघासाठी जमवत असताना आणि सातत्यपूर्ण चांगल्या चेंडूला मोठा फटका परावर्तित करत असताना आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर तब्बल 42 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू अगदी वेगवान चेंडू का पिंट्या सुर्वे यांच्यावरती पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली आहे. त्याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना आणि आपल्या संघाला कमबॅक करून देत असताना ही गोलंदाजी होतीये. 3 षटकामध्ये तब्बल 38 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात पिंट्या सुर्वे यांनी. एका षटकामध्ये 21 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये फक्त 4 धावा या गोलंदाजाने खर्च केला. हेच खरं तर क्रिकेटमध्ये मित्रांनो कमबॅक असावं लागतं. मोठा फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये, 1 बाउंस चेंडूने थोडसा दिशा बदलली आहे. चेंडू सीमारेषा पार, हा चौकार येतोय. या 4 धावांच्या मदतीने 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय आणि धावफलकावरती धावा लागल्यात त्या 3 बाद 46. पाणी मैदानात घेऊन जायचंय. RDC बँकचे मॅनेजर आपण पाहतोय आशिष भाई शेळके इथे आलेत. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचे. आपलं सहर्ष स्वागत आहे. चार षटक झाला आणि आता आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात त्या 46 धावा 3 गडींच्या मोबदल्यात. इथे पार्टनरशिप पाहायला मिळते मालकर आणि रवी यांच्यातली. आपण पाहतोय जवळजवळ 4थ्या विकेटसाठी पार्टनरशिप बनवली. आपण पाहतोय 9 चेंडूमध्ये 29 धावा. रवी 29 या धावांवरती खेळतायत 9 चेंडूमध्ये आणि मालकर 11 चेंडूमध्ये 12 या धावांवरती खेळतायत. जवळजवळ 20 चेंडूमध्ये 45 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते.
षटक हाणामारीचं षटक आणि त्यांच्या समोर फलंदाज आपण पाहतोय रवी 9 चेंडू 29 धावांवरती खेळत असताना पहिला चेंडू फुलटॉस. अशा प्रकारचे चेंडू टाकाल तर नक्कीच तुम्हाला चेंडू खूप दूरवरून आणावे लागतील. तब्बल चेंडू जांभूलपाडा येथे मारलाय त्यांनी. जो फलंदाज 9 चेंडू 29 धावांवरती खेळतोय ना, अशा प्रकारचे चेंडू जर तुम्ही त्या फलंदाजाला टाकाल ना, एक लॉलीपॉप म्हणजे झोपेतून उठवला तरी या अशा प्रकारचा चेंडू टाकला तर षटकार मारेल. आणि हाच फटका हाच चेंडू टाकण्यात आला तो मिथुन लांगे यांच्या मार्फत आणि त्याचं प्रतिउत्तर हा षटकारामध्ये नक्कीच पाहायला मिळालं. 6 धावफलक पुढे सरसावतंय. संघाचं अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट होतंय ते आदित्य अर्णव इलेव्हन संघाचं. 52 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मी तर म्हणेल आपण पाहिलं की पहिल्या षटकामध्ये खराब सुरुवात होती. एका धावेवरती 3 गडी बाद झाले असताना मी तर म्हणेल संघ पूर्णपणे बॅकफुटला होतं. खरं तर जे चांगले गोलंदाज होते त्यांना नक्कीच चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असताना पण जी फलंदाजी रवीने केली आहे, कुठल्याही प्रकारचा दबाव न घेता चांगली फलंदाजी करून संघाचा जो धावसंख्येचा उच्चांक आहे आतापर्यंत गाठलाय 52 धावा. 5वं षटक अंतिम षटक प्रगतीपथावरती असताना वैयक्तिक 35 धावांवरती खेळतो रवी. 10 चेंडू 35 धावा आणि संघाचं धावफलक स्थिरावतंय. मी तर म्हणेल 11 चेंडू 12 धावा नक्कीच मालकर यांनी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय तो स्क्वेअर लेग रिजन मध्ये, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला जाणार. एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जातंय ते मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाकडून. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांच्या मदतीने 54 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू कदाचित थोडासा खालीवर राहिला की काय. जो शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न होता तो निष्फळ ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. काहीसा कानमंत्र त्या ठिकाणाहून अल्ताफ सर देत असताना मिथुन लांगे यांना बघा इतक्या धावा झाल्यात परंतु अनुभव काय असतो मित्रांनो त्या ठिकाणी दाखवतायत. आणि एसटी रक्षक आपण पाहतोय. चांगला चेंडू चांगला फटका त्या ठिकाणी संतोष सर आहेत. चेंडू अडवतायत आणि धावबाची संधी आहे. चुकी करतोय तानाजी. चुकीला माफी नाही आहे. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. 2 धावांच्या मदतीने धावफलक 56 या अंकावरती. कोण छप्पन्न धावा आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्यात. अजूनही 2 चेंडू आहे. 2 चेंडूवरती 2 षटकार मारले तर नक्कीच अर्धशतक कंप्लीट करू शकतो रवी हा फलंदाज. एक आलाय नक्कीच. अशा प्रकारचे चेंडू लॉलीपॉप पद्धतीचे चेंडू टाकले तर जो सेट फलंदाज आहे तो मात्र कसा सोडेल. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलंय ते तब्बल 62 या अंकावरती आणि 45 धावांवरती नाबाद केलतो. एकतर जोरदार टाळ्या वाजवा. चांगली फलंदाजी करत असताना रवी हा फलंदाज. नौका बुडण्याच्या मार्गावर होती परंतु ती तीरावरती लावण्याचं कार्य या ठिकाणी केलंय ते रवी या फलंदाजाने. अंतिम चेंडू चांगली फलंदाजी करतोय. अर्धशतकासाठी तब्बल 5 धावांची गरज आणि षटकार लगावेल का. नक्कीच षटकार लगावला नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. षटक संपुष्टात आलाय. पहिल्या 17चा डाव संपलाय आणि धावफलकावरती धावा लागल्यात त्या 62 आणि 5 षटकांमध्ये पुढील सत्रामध्ये आपण पाहतोय विजयासाठी 63 धावांची गरज असेल ती श्री वर्धविनायक सुधागड संघाला. सूरज आंग्रे आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपणास विनंती की आपण या मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचे. सोन्या उर्फ सूरज आंग्रे आपण या मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचे. एक हार्ड हिटर फलंदाज या विभागातील नक्कीच लेफ्ट हँडेड फलंदाज सूरज आंग्रे आपणास विनंती की आपण या मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचे. चांगली फलंदाजी केली रवीने. 45 धावांवरती ते नाबाद राहिले आणि विजयासाठी आपण पाहतोय 5 षटकांमध्ये तब्बल 63 धावांची गरज आहे श्री वर्धविनायक सुधागड संघाला.
हॅलो, चला चला मैदानामध्ये फलंदाज पाठवा. हॅलो, पुढच्या सामन्यासाठी दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचे. ज्या दोन संघांचा पुढील सामना आहे, दोन्ही संघांनी कर्णधार आपले पाठवा. या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. हॅलो, पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी आपण पाहिली. रवी या फलंदाजामार्फत तब्बल नाबाद 45 धावांची खेळी त्याच्यामार्फत पाहायला मिळाली आणि विजयासाठी या ठिकाणी पाहिलं तर 5 षटकांमध्ये 62 धावा जमवल्या आदित्य अर्नविलियन संघाने आणि 63 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय. तानाजी कडू आणि त्यांच्या साथीला ABC. फलंदाजाचं नाव, गोलंदाजाचं नाव आम्हाला माहीत नाहीये. मग आम्ही ABCDEFGHIJKLM चालेल का? तानाजी आमचे मित्र आहेत, त्यांचं नाव माहिती हो. आमचे नेरलचे जन्मस्थानवाले माणूस आहेत ते. पिंट्या सुर्वे फलंदाज. चला ते स्ट्राईकला आले. आता आता गोलंदाजाचं नाव इकडे 12वी आहेत, त्यांना सुद्धा माहित नाही. बाला. पुढील चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पुढील चेंडू सुंदर चेंडू पायांवरती नक्कीच आदळला आहे, परंतु या ठिकाणी कदाचित बॅटचा संपर्क नाहीये. नक्कीच बॅट येण्या अगोदरच चेंडू पायावरती या ठिकाणी आदळलाय. बॅट उशीर
पुढील चेंडू हलक्या हाताने स्टिअर केला, चेंडू येतो स्क्वेअर लेग रिजनमध्ये, एक धाव. खूप महागडे दोन्ही खेळाडू आहेत, खूप महागडे. तानाजी कडू, पिंट्या सुर्वे हे खूप महागडे खेळाडू आहेत, परंतु तितकीशी महागडी फलंदाजी संघाला गरजेची आहे ती करणं, आणि ती संघाच्या कर्णधाराची महत्त्वाची भूमिका आहे. कारण की आमच्या माहितीप्रमाणे जी माहिती मिळाली आहे, पिंट्या सुर्वे हे तब्बल 15,000 पॉईंटला ड्रॉमध्ये नक्कीच ते गेलेले आहेत. तब्बल 10 संघांनी त्यांच्यावरती बोली लावली होती, परंतु नशिबामध्ये साथ लाभली ती श्री वर्धविनायक सुधागड संघाला. आतापर्यंत 5 चेंडू, सुरेख बाला गोलंदाजी मार्कवर, 4 धावा फक्त खर्च केल्यात. अंतिम चेंडू पहिल्या षटकातील शॉर्ट पिच चेंडू, मोठा फटका मारू शकले नाहीये. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच नक्कीच कदाचित हा वाईड बॉल चेंडू लपवण्याचा प्रयत्न होता की काय, रिव्ह्यू नाहीये. चला चला क्षेत्ररक्षक सजून घ्या. अगोदरच आज रात्री पण 40+ संघ आहेत, म्हणजे आम्ही मागील 3 दिवस 5 वाजवतोय, 6 वाजवतोय, नाही तर तुम्ही सकाळी 9 वाजवाल. चला गोलंदाजी बाला यांची पाहायला मिळाली आहे. लेफ्ट आर्म एक नॅचरल स्विंग गोलंदाजाकडे आहे, आणि त्या स्विंगचा फायदा होतोय. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला, आणि पहिल्या षटकामध्ये कुठल्याही प्रकारचा गडी जरी बाद झाला नसेल, मात्र गोलंदाजी अचूक टप्प्यावरती केली, आणि 5 धावा. एक किफायतशीर गोलंदाजी बाला यांची पाहायला मिळाली. आणि आता मात्र समीकरण बदललं जातं, कारण की ज्या ठिकाणी तुम्हाला 12 या ठिकाणी आपण पाहिलं तर 12.67च्या सरासरी धावा जमवायच्या होत्या, आणि आता समीकरण बदललंय आणि 14.50च्या सरासरीने धावा तुम्हाला जमवायच्यात. पहिल्या षटकाचा आपण तुलना केली तर पहिल्या षटकामध्ये आदित्य अर्णव संघाच्या 7 धावा आणि 3 गडी बाद झाले होते, पण इकडे आपण पाहिलं तर फक्त 5 धावा जमवल्यात. कुठल्याही प्रकारचा गडी गमावला नाही, ही जमेची बाब श्री वर्धविनायक संघाची पाहायला मिळते. चला, 2 संघाचे कर्णधार उर्वरित सामन्यासाठी यायचंय, अन्यथा सामना 4 षटकांचा खेळवण्यात जाईल. खूप सक्त वॉर्निंग आहे तुमच्यासाठी. सातत्याने तुम्हाला आवाज देऊन सुद्धा तुम्ही या ठिकाणी उपस्थित असून सुद्धा टॉस साठी येत नाहीये. कदाचित आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही असं आम्हाला वाटतंय. मंगेश दादा सुद्धा तुम्हाला स्वतः तुमच्या जवळ जाऊन तुम्हाला आमंत्रित करताय, परंतु त्यासाठी तुम्ही दखल घेत नाहीये. तुम्ही लेजंड खेळाडू आहेत, आमच्याकडून तुम्हाला मोठ्याने ओरडणे हे सुद्धा आम्हाला चुकीचं वाटतं, परंतु लक्षात घ्या, आपण खेळाच्या दृष्टीने खेळाच्या भावनेने आपण सर्व क्रिकेटर आहोत. नक्कीच टॉस केला जाईल. या ठिकाणी श्रीकांतजी सावंत यांच्या हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. गोलंदाजी मार्कवर वासुदेव कोंडिलकर येत आहेत. काय काय बात है, क्या बात है, दर्जेदार दर्जेदार. हा फटका 15,000 पॉइंटचा आहे हे दाखवत असताना.
नक्कीच नक्कीच जे काय आहे ते आम्ही या ठिकाणी चेक करत आहोत. तुम्ही चालू राहू द्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. जो काही डिसिजन असेल तो येईल. चला नक्कीच नक्कीच फलंदाज सफल आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय पंचांनी नक्कीच या ठिकाणी रेफर केलं होतं आणि हा फेअर डिलिव्हरी आहे मित्रांनो. चला फलंदाज खूप सफल होऊन या ठिकाणी चेंडू फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला आणि नक्कीच पहिल्या गाईडलाईनला चेंडू पडलाय. पंचांशी वाद सुद्धा घालू नका. आम्ही या ठिकाणी तिसरे पंच आमचे लाईव्हच्या या ठिकाणी बसलेले आहेत. फेअर डिलिव्हरी आहे. दुसरं षटक. दुसरं षटक. चांगला चेंडू, चांगला फटका. मालकर यांच्या हातामध्ये चेंडू आणि गडी बाद. बॅक टू बॅक दुसरा. उतरती कला लागली आहे श्री वर्धविनायक सुधागड संघाला. ज्यावेळी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय वासुदेवाला. पुढील सामना असणारे मॉर्निंग बॉयज खोपोली संघाने आणि त्यांच्या विरोधात यशस्वी फायटर्स जांभूलपाडा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजी असणारे मॉर्निंग बॉयज खोपोली संघाची. तर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी लक्षात घ्या, हा सामना संपल्यानंतर आपण लगेचच ज्यांचं क्षेत्ररक्षण आहे त्यांनी क्षेत्ररक्षणासाठी उतरायचे. ज्यांची फलंदाजी आहे त्यांचे 2 फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. यानंतर तुमच्या प्रकारे आमचा एखादा खेळाडू आला नाही अशी कुठल्याही प्रकारची तक्रार ऐकून घेतली जाणार नाही. तुमच्याकडे 15-20 मिनिटं आहेत. फलंदाज फलंदाजी मार्कवर सकाराम येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आणि तिसरा गडी धावबादच्या स्वरूपात बाद. सकाराम आलाराम गेलाराम.
अशा प्रकारची पडती आपण पाहतोय श्री वरदविनायक सुधागड संघाची 62 धावा आहेत. 63 धावांचा पाठलाग करायचे. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात, 5 धावा होत्या, गडी बाद नव्हता. पहिल्या चेंडूवरती सुर्वेंनी षटकार मारला, त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय 1 धाव काढली आणि नॉन स्ट्राईकला गेले. परंतु तानाजी कडू, त्याच्या पाठोपाठ नवीन आलेला फलंदाज, त्याच्यानंतर आलेले सकाराम, सगळेच लगोपाठ 3 चेंडूवरती 3 गडी बाद. जरी धावबादचा 1 विकेट असेल परंतु 3 बाद झालेत. तिसऱ्या षटकानंतर तुम्हाला पाणी भेटेल. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. लक्षात घ्या, आम्हाला 12वा खेळाडू या ठिकाणी नसल्यामुळे आम्ही फलंदाजांची नावं ही ABCD नको बोलायला, म्हणून आम्ही जी नावं आमच्या लक्षात येत आहेत ती बोलतोय. आता नवीन आलेला फलंदाज संतोष माने हे आम्हाला माहिती आहेत, त्यांचं नाव आम्ही नक्कीच या ठिकाणी टाकणार आहोत. 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि उर्वरित 3 षटकांमध्ये 18 चेंडू 51 धावांची गरज आहे. तब्बल 17.00च्या सरासरीने धावायची आहे. पुढील सामन्यासाठी सज्ज राहायचे आहे. यशस्वी फायटर्स जांभूलपाडा आणि मॉर्निंग बॉयज खोपोली. गोलंदाजी आपण पाहिली, वासुदेव कोंडिलकर यांची राहिली आहेत. आमचे मित्र आहेत, वयाने आमच्यापेक्षा खूप मोठे आहेत, परंतु चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांची राहिली आहे. जांभिवली संघाकडून ते सातत्याने चांगलं क्रिकेट खेळलेत. रवी ठोंबरेंनी सुद्धा चांगली फलंदाजी केली आहे. त्यांनी आसरोटी संघासाठी चांगली फलंदाजी, चांगलं क्रिकेट त्यांनी खेळले, ते सुद्धा आमचे मित्र आहेत. खरं तर हे 40+ जे खेळाडू आहेत ना, त्यांनी ग्रामीण संघासाठी आपल्या गावासाठी चांगलं क्रिकेट खेळलंय. आता रवी मात्र 45 धावा पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना केल्यात आणि आता मात्र गोलंदाजी मार्क येत आहेत. पहिला चेंडू रवी यांचा, पहिला चेंडू, झेलबादची संधी, क्षेत्ररक्षक सज्ज, कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. 15,000 पॉइंट वाल्या पिंट्या सुर्वे सुद्धा बाद. आता मात्र फलंदाजीसाठी अल्ताफ जलगावकर, आता मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. अल्ताफ जलगावकर आता कशा प्रकारचा खेळ करणार. 17.00च्या धावा जमवायच्या आहेत. सुंदर चेंडू बघा, सन्मान दिला आणि पुन्हा एकदा असा सन्मान की संतोष माने उलट्या पावी या ठिकाणी पॅव्हिलियन मध्ये. डायमंड डक, खाया पिया कुछ नाही, गिलास तोडाना बाराना. चला नवीन फलंदाज संघ मालक मिथुनजी लांगी मैदानाकडे रवाना झालेत. आता मात्र त्यांना सुवर्ण संधी आहे. 51 धावांची गरज आहे आणि अर्धशतकासाठी अनिल कोहली आणि त्यांचे A1 जोडीचे पार्टनर शिवा दलवी यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे अल्ताफ जलगावकरांना एकच धाव काढायची आहे आणि 50 धावा ह्या मिथुन लांगे यांना. सुवर्ण संधी आहे. 3 षटकारांसाठी 5,000चं पारितोषिक आहे मिथुन लांगे यांच्यासाठी. राहुलजी गुप्ता यांच्याकडून अल्ताफ जलगावकर आले, हजेरी लावले आणि गेले. चला मागचे आपण पाहिले ना, 7 ते 8 चेंडू जो येतोय तो जातोय, जो येतोय तो कदाचित घाई झाली आहे, घाई. ओव्हर हॅट्रिक होती या, कारण की पहिल्या चेंडूवरती झेलबाद, दुसऱ्या चेंडूवरती धावबाद, तिसऱ्या चेंडूवरती झेलबाद. खरं तर नाराज केला आम्हाला अल्ताफ जलगावकर सरांनी, कारण की मैदानात आल्यानंतर खूप सराव केला होता. कदाचित तो सराव एका चेंडूचा नसावा.
नक्कीच नक्कीच अल्ताफ सरांसाठी कमेंट होती की चांगले खेळा, संघ जिंकण्यासाठी प्रयत्न करा, पुढच्या मॅचसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. फलंदाज नवीन येत आहेत तर आपण पाहतोय दत्ता कराले. क्या बात आहे, क्या बात आहे. आमच्या प्रश्नांना उत्तर दिलंय, कारण की आम्ही म्हटलं की 7-8 चेंडू आपण पाहिलं तर विकेटच जात होते, परंतु हा षटकार कराले यांच्या बॅटमधून येतोय. खूप उशिरा षटकार येतोय. ते 6 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्यात, त्या 18 धावा. अशाच प्रकारच्या षटकारांची गरज आहे, नितांत गरज आहे. कदाचित वासुदेव कोंडलीकर बोलत असतील की माझ्या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक झालाय आणि जर या ठिकाणाहून जरी मॅच आमची जर हरत असेल तर कुठे चुकलो आम्ही, परंतु असं नाही आहे. हा सामना पूर्णपणे मित्र म्हणेल त्यांच्या ताब्यात आहे, कारण की 18 धावा आणि 6 गडी गमावलेत ते श्री वरदविनायक सुधागड संघाने. 13 चेंडू 45 धावांची गरज आहे. पुढील चेंडू सुद्धा जातोय सीमारेषा पार, खूप दूरवरचा षटकार. दत्ता कराले मात्र चांगली फलंदाजी करतायत. संघाचं अजूनही सामन्यामध्ये आम्ही आहोत हे दाखवत असताना हॅलो हॅलो जी ये देखिए मिथुन लांगी को छक्के जड़ने पड़ेंगे यहाँ पर, ऐसे लंबे लंबे छक्के जड़ने पड़ेंगे अपने मुकाबला जिताने के लिए, क्योंकि यहाँ पे 12 से हेलो हॅलो 12 चेंडू 39 धावांची गरज. पुन्हा एकदा वासुदेव कोंडिलकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. आपण पाहिलं तर सामना थोडासा दूर आहे, परंतु 19.50 धावा ही 50ची सरासरी राखण्यात यश येईल, कारण की मिथुन लांगीसारखे फलंदाज आणि त्यांच्या साथीला दत्ता कराले मैदानात चांगली फलंदाजी करावी लागेल. हेलो 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 खूप सुंदर चेंडू, खूप सुंदर चेंडू. वाईड यॉर्कर टाकतायत या ठिकाणी. निर्धाव चेंडू वासुदेव कोंडिलकर यांचा. ग्रामीण क्रिकेट गाजवलंय, आता 40+ क्रिकेट गाजवत आहेत.
तसेच आपण या ठिकाणी उपस्थित रॉबिन सॅम्युअल हे सुद्धा उपस्थित झाले. त्यांना सुद्धा विनंती की आपण येऊन मंचावरती आसनस्थ व्हायचंय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. ज्या व्यक्तीने खेळपट्टी बनवण्यामध्ये सहभाग महत्त्वाचा घेतलाय त्या व्यक्तीला चेंडू समजत नाहीयेत. मग ती खेळपट्टी कोणाला साथ देते? जो चांगला सरावामध्ये आहे त्या फलंदाजाला साथ देते. स्लोअर वन चेंडू. कदाचित मिथुन सरांना हा चेंडू समजत नाहीये की जी सातत्यपूर्णने स्पर्धेसाठी मेहनत घेतली जाते, झोप पूर्ण होत नाहीये, थोडासा थकाव त्या कारणास्तव आमचे साजिद शेख सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दूरवरचा प्रवास, बॅटची आतली कडा, चेंडू शॉर्ट फाईन लेग रिजनमध्ये, धावबाची संधी, दत्ता कराले वाचतायत. इकडे नॉन स्ट्राईक एंडला सुद्धा मिथुन लांगी एक धाव पूर्ण करतायत. एकने धावसंख्या पुढे सरसावते 26 या अंकावरती. विजयापासून दूर जात असताना 8 चेंडू 37 धावांची गरज आहे. या धावांचा पाठलाग दत्ता कराले यांनाच करावं लागेल असं तरी चित्र दिसतंय. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत, अजून 6 षटकार त्यांना मारायचे. पुढील चेंडू सुंदर फटका. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. मालकर नक्कीच प्रयत्न करतायत. फलंदाजी तब्बल 5 षटके ते मैदानात होते. रवी यांच्यासोबत 5 षटके ते मैदानात होते आणि 40+ झाल्यानंतर थोडासा शरीराची साथ कमी होत जाते. सराव असेल, चांगला फिटनेस असेल तर नक्कीच शरीर सुद्धा साथ देत आहे. त्याचं उदाहरण हे वासुदेव यांच्या मार्फत आपण जरूर पाहिलं. 2 षटकं त्यांनी टाकली आणि 2 षटकामध्ये धावा त्यांनी फक्त आणि फक्त खर्च केल्यात त्या 11 धावा आणि 2 गडी महत्त्वाचे प्राप्त केले. 6 चेंडू 35 धावांची गरज. तसेच सचिनजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा या मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचे. 2 षटकांमध्ये 2 गडी प्राप्त करत तब्बल या 12 चेंडूमधील 8 चेंडू निर्धाव टाकण्यात यश आलंय ते वासुदेव कोंडिलकर यांना. हॅलो. 6 चेंडू 35 धावांची गरज आहे. मिथुन लांगेला 6 चेंडू पूर्ण खेळावे लागतील. मालकर गोलंदाजी मार्ग येत आहेत. 3 षटक. दशरथ येत आहेत का? दशरथ आहेत. आता मात्र 1 धाव नक्कीच काढली गेली आहे. 5 चेंडूमध्ये 34 धावा अशक्य आहेत, परंतु ते शक्य सुद्धा केल्या जातील जर गोलंदाजांनी थोडीशी मेहनत घेतली तर. क्या बात आहे. हॅलो हॅलो.
पुन्हा एक धाव. दशरथ मात्र चांगली गोलंदाजी करताय. 3 धस्से मारावे लागतील. चेंडू सर्कल पार होत नाही. खूप दूरवर हा सामना राहिला आहे मित्रांनो. सामन्यातील पूर्ण जी रंगत होती ती निघून गेली आहे आणि एक हाती एक मोठ्या विजयाकडे वाटचाल केली गेली आहे. जवळपास आपण पाहतोय आदित्य अर्णव 11 संघाने पहिला सामना जवळपास आपल्या खिशात घातलाय. 2 चेंडू 31 धावा शक्य नाहीच आहे. अशा प्रकारच्या धावा कधी निघतात माहिती आहे मित्रांनो, जेव्हा एखाद्या ठिकाणी सिरीजला बाईक वगैरे असते ना, त्यावेळी अशा प्रकारचे चेंडू टाकले जातात आणि त्या धावा चेस होतात. एक चेंडू 31 धावांची गरज आहे. मिथुन लांगे सुद्धा बाद होत आहेत. नाराज केलं पूर्णपणे त्यांनी आपल्या प्रेक्षकांना, आपल्या सहकार्यांना आणि लाईव्ह प्रक्षेपण पाहणाऱ्या फॅन्सला. तानाजी कडू यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. नवीन आलेले फलंदाज आपण पाहतोय, त्यांच्यासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. एक चेंडू बाकी आहे. एक षटकार 31 धावांचा असू शकेल का? 500 रुपयाचा एक षटकार आहे. सामना संपतो.